नमस्कार मंडळी. तुम्हाला पण संध्याकाळचं काहीतरी असं चटपटीत खावंसं वाटतच असेल ना, तर चला तर आज आपण गार्लिक टोस्ट बनवूया. रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलेलं. आपण आता ह्याच्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घालून घेऊ. लसूण पाकळ्या चांगल्या लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच तळून घ्यायच्या आहेत. आपल्या लसूण पाकळ्या तळून झालेल्या आहेत. आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण आता ह्या लसूण पाकळ्या आहेत ना, त्या मॅश करून घेणार आहोत. फोकच्या साहाय्यानेच मॅश करून घ्यायच्या आहेत, मॅशरच्या, किंवा गरम असतानाच ह्या मॅश करून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये आपण आता बटर घालून घेणार आहोत. तुम्ही मेल्टेड बटरचा पण इकडे वापर करू शकता. असं मॅश करून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपण आता चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत. चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जेवढं तुम्हाला तिखट लागतं तेवढं. त्यानंतर आपण ऑरेगॅनो घालणार आहोत. मग कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. मग चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी रेडीमेड टोस्ट घेतलेला आहे. त्याला आपण हे बॅटर लावून घेणार आहोत. असं सगळीकडे बॅटर लावून घ्यायचं आहे. इकडे मी जर्मनची डिश घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण असे हे टोस्ट घालून घ्यायचे आहेत. मग असं वरून चीज किसून घ्यायचं आहे. असं चीज किसून घ्यायचं. मग इकडे मी कढई प्रीहीटला ठेवून द्यायची आहे आपल्याला 10 मिनिटं. आपले 10 मिनिटं झालेले आहेत. आपण आता गार्लिक टोस्ट बेक करायला ठेवून देऊ. चीज मेल्ट होईपर्यंत हे बेक करून घ्यायचे आहे. चला तर आपण बघूया आपले गार्लिक टोस्ट बेक झालेले आहेत की नाही. 10 मिनिटं झालेली आहेत. बघा, आपलं चीज पण चांगलं मेल्ट झालेलं आहे. आपले गार्लिक टोस्ट तयार झालेले आहेत. माझी ही गार्लिक टोस्ट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.